नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव, स्वर्गीय पुष्पदेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 1 करता असणाऱ्या मराठी वाङ्मयासाठीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकामधील कवितांचा विचार केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती BA भाग 1 करता मराठी वाङ्मयासाठी नेमलेल्या अर्वाचीन मराठी कविता या संपादित पुस्तकामधील कवी केशवसूत यांची आम्ही कोण ही जी कविता आहे, या कवितेकडे आपण वळणार आहोत. कवी केशवसूत यांनी जी कविता आपण पाहणार आहोत, आम्ही कोण, या कवितेमधून कवीचा असणारा गुण गौरव प्रकट केलेला आहे. आणि आम्ही कोण ही कविता सुनीत या पद्धतीची एक रचना आहे. आणि कवीचा असा केलेला गौरव ही एक नवीनच जाणीव आहे. कवीचं कार्य, कवीचं महात्म्य, कवीचं मोठेपण या सुनीत रचनेमधून आम्ही कोण नावाच्या केशवसूतांनी सांगितलेलं आहे, मोठेपण सांगितलेलं आहे. फोले पाखडून त्यातून एक सत्व जे असतं ते सत्व निवडणं, आणि हे सत्व निवडण्याचं सामर्थ्य, त्याचबरोबर वस्तू या वस्तूंना परिणामकारक सौंदर्य आणण्याचं काम किंवा ती जादू ही कवीच्या अलौकिक अशा दृष्टीमध्ये आहे. आणि कवी हे शब्द प्रभू असतात. शब्दचित्र आपल्या समोर ते साक्षात उभं करत असतात. म्हणून तुम्ही कोण, तुम्ही कोण असा जो एक उद्दामपणा प्रश्न विचारला जातोय, त्या प्रश्नाला केशवसूतांनी दिलेलं हे उत्तर आहे. केशवसूतांच्या कविताच्या रूपाने सौंदर्यवाद म्हणजे रोमॅन्टिसिझमचा हा एक आविष्कारच आहे. एका बाजूला केशवसूत यांची ही जी कविता आहे ती मानवासाठीची आहे. लौकिकाला तिथं अग्रक्रम, प्राधान्यक्रम लेखकाने, कवीनं दिलेला आहे. रोमॅन्टिसिझम जो असतो त्यामध्ये स्वातंत्र्याची अनिवार्य अशी आकांक्षा असते. निसर्गपूजा व मीची प्रतिष्ठापना ही जी तत्त्व आहेत, या दोन तत्वांनाही तिथं फार मोठं स्थान असतं. ही तत्वे आपल्याला कवी केशवसूत यांच्या कवितेमध्ये ठाई ठाई आढळताना दिसून येतात. आम्हाला वगळा गतप्रभ जनी होतील तारांगणे, किंवा पूजी तसे मी कवनाला तर पूजी तसे मी आपणाला. ही जी व्यक्ती स्वातंत्र्याची भावना आहे, ही रोमॅन्टिसिझमची एक जाणीव आहे. इंग्रजीच्या वळणाचे शब्दप्रयोग, भरड वाटावेत असे शब्द, मिथकांचा उपयोग, जाती वृत्तांचा वापर, सुनीत रचना, आवाहनपर्ता, बोली, शब्दरूपे या भाषा व रूपविशेषांनी केशवसूत यांची कविता वेगळी ठरलेली आहे. 19व्या शतकातील मानवतावादी रोमॅन्टिसिझम, मानवतावादी सौंदर्यवाद याची प्रभावी धारा आपल्याला केशवसूत यांच्या कवितेमध्ये ठळकपणे दिसून येते. ही जी काव्य प्रवृत्ती आहे मराठीमध्ये दीर्घकाळ राहिलेली आपणास दिसून येते आहे. पृथ्वीला सूरलोक साम्य म्हणजे स्वर्ग लोकांच्या समान आणण्यासाठी कोण झटतंय, तर ते दुसरं तिसरं कुणी नसून कवी आहेत. आणि हा जो आवडता त्यांचा कल्पनाबंध आहे, या कल्पनाबंधाचा आविष्कार आपल्याला या कवितेमधून आलेला
दिसतो. आता आपण केशवसुतांच्या या संपादित ग्रंथामधल्या आधीच्या असणाऱ्या कवितांचा विचार केला. आता या आपण एक सारांश रूपामध्ये या कवितेला आपण बघितलं. आता प्रत्यक्ष आपण कवितेकडे वळूयात. कवितेमधल्या काव्यपंक्ती आपण बघूयात आणि मग त्या काव्यपंक्ती बघितल्याच्या नंतर त्याचं असणारं स्पष्टीकरण, त्याचं असणारं आशय, सौंदर्य आपण आता इथे उलगडून बघूयात. कविता जी आहे ती प्रश्नार्थकच नाव आहे तिचं. आम्ही कोण? लोक विचारायचे ना, कवी म्हणजे तुम्ही कोण, काय, तुमचं काम काय. आता ह्याला उत्तर देणारी ही कविता आणि म्हणून प्रश्न दाखवला की आम्ही कोण. आता उत्तर देत असताना केशवसूत जे म्हणतायत ते आपण इथे पाहूयात. कवितेच्या ओळी आहेत. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळावया, विश्वी या प्रतिभाभले विचारतो चोहीकडे लिलया, दिक्का लातुनी आर पार आमची दृष्टी पाहाया शके. बघा, ज्यांनी प्रश्न केला होता की कोण आहात तुम्ही, कोण आहात, काय आहात, तर केशवसूत मत आम्ही कोण, आम्ही कोण, तर आम्ही देवाचे लाडके आहोत. सामान्याचे नाही, साधारण व्यक्तीचे नाही, तर प्रत्यक्ष देवाचे लाडके आहोत. आणि देवाचे आम्ही लाडके असल्यामुळेच देवानं आमच्यासाठी काय काय दिलेलं आहे खेळण्यासाठी, तर आम्हाला खेळण्यासाठी अवघं विश्वच, अवघं जगच कवीनं आम्हाला देऊन टाकलेलं आहे. आणि मग या असणाऱ्या जगामध्ये आम्हाला फिरण्यासाठीची एक शक्ती, ताकद, ती आम्हाला ईश्वराने देऊ केलेली आहे. आणि तिच्याच आधारावर आम्ही कोण्या एका दिशेकडे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण वगैरे किंवा आणखी नाही, तर सगळीकडेच या विश्वामध्ये कुठंही आम्ही संचार करू शकतो, जाऊ शकतो. आणि कसं? अगदी सहज लिलया या विश्वामध्ये आम्ही कवी लोक संचार करू शकतो. आणि कशाच्या बळावर? तर आमच्यामध्ये असणारी एक शक्ती, जिचं नाव आहे प्रतिभा. प्रतिभा शक्तीच्या बळावर कवी हा कुठल्या कुठेही जाऊ शकतो. आणि आपण म्हणतो ना की जेथे न पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी. सूर्याचा प्रकाश जिथे पोहोचू शकत नाही तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्ती ही कवीमध्ये असते. आणि कशामुळं कवीला हे शक्य होतं? त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रतिभा नावाच्या शक्तीमुळे ते शक्य होतं आहे. दिक्कालातूनी आर पार आमची दृष्टी पाहाया शके. एरवी आपल्याला बंधन असतात, दिशेचं बंधन असतं, काळाचं बंधन असतं, त्यामुळं आपण पलीकडे आपली नजर जाऊ शकत नाही, पाहू शकत नाही. परंतु कवीला मात्र तसं कोणत्याही दिशेचं बंधन नसतं, कोणत्या काळाचं बंधन नसतं, तर दिशेच्या पलीकडे, काळाच्याही पलीकडे अगदी सहज आर पारपणे पाहण्याची शक्ती ही कवीच्यामध्ये असते. सारेही बडिवार येथील पहा, आम्हा पुढे ते फिके, पाणी स्पर्शच्या आमचा शकतसे वस्तू प्रती द्यावया. सौंदर्य आशिया अशी वसतसे जादू कारण माझे या, फुले पाखडता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही. सगळं बडिवार म्हणजे हे जे काही असेल ते पृथ्वीवरचं सगळं दिसणारं मोठं काही हे ते, तर ते आमच्यापुढे सगळं फिकं आहे. ज्याला तुम्ही या लौकिकामध्ये मोठं मानायला लागतं, त्याच्या मागेच धुरायला लागतं, फिरायला लागतं, ते आमच्यासाठी सगळं आधी फिकं आहे. तर मग आमच्यामध्ये काय आहे? तर आमच्यामध्ये एक ताकद आहे की वस्तूला आम्ही सौंदर्य देऊ शकतो. वस्तूमध्ये सौंदर्य निर्माण करण्याची शक्ती आमच्या शब्दामध्ये आहे. पाणी स्पर्शच आमचा फक्त त्यासाठी पाहिजेत, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. अशी वसत असे जादू कारण मजिया, अशी शक्ती आम्हाला देवानं दिलेली आहे की आम्ही वस्तूमध्ये सौंदर्य निर्माण करू शकतो. आपण कवितेमधून पाहतो आहे काही विषय.
जिथं आपली नजरही जाऊ शकत नाही, आपल्यासाठी त्याज्य असतं, फोल वाटायला लागतं, परंतु तिथून कवी आपल्याला एक सौंदर्य आपल्यापुढे मांडत असतो. आपल्यापुढे ते सौंदर्य कवी आणून देत असतो. आपण फोले पाखडतो, पण त्यातून कवी सत्व जे आहे ते शोधतो, निवडतो आणि आपल्यापुढे मांडतो. ज्या गोष्टी आपण त्याज्य मानतो, अशाच गोष्टीमधून कवी सत्व काढून तुम्हा आम्हासमोर निवडून मांडत असतो. शून्या माझी वसाहती बसवल्या कोणी सुरांच्या बरे, पृथ्वीला सूरलोक साम्य झटती आणावया कोणते, ते आम्हीच सुधाकृतींमधून या ज्यांच्या सदा पाझरे, ते आम्हीच शरण्य मंगल तुम्हा ज्यापासून लाभते. पृथ्वीवर शून्य माझी एक सुरांच्या वसाहती बसवलं, जिथं काहीही नव्हतं, शून्य होतं, त्या शून्य असणाऱ्या जागेमध्ये सुरांच्या वसाहती यांनी बसवलेल्या आहेत. ते दुसरे तिसरे कुणी नाहीत तर कवी आहेत. नंतर पृथ्वीला सूरलोक साम्य म्हणजे स्वर्ग, स्वर्गामध्ये काल्पनिक आहे, परंतु स्वर्ग प्रत्येकाला हवासा वाटतो, जावा असा वाटतो, पाहावासा वाटतो, कारण तिथे सगळं काही आलबेल, सगळं काही पद्धतशीर, सगळं काही शांततामय, ना कोणाचं द्वेष, ना कोणाचा मत्सर, एकदम माणूस म्हणून असं नित्तळ शुद्ध जगणं तिथं आपल्याला मिळत असतं. मन निकोप अशा पद्धतीची असायला लागतात. आणि आपण म्हणतो पृथ्वीवरील स्वर्ग असायला हवा, पृथ्वीवरती स्वर्ग असायला हवा असं आपण जे म्हणतो तो याच अर्थानं. स्वर्ग म्हणजे एक अशी काल्पनिक आहे व्यवस्था की ज्यामध्ये सगळं काही अगदी पद्धतशीर आहे, शांततामय सगळं काही सुरू आहे, सगळी काही समृद्धी तिथं आहे, सगळं काही ऐश्वर्य तिथं आहे, संपूर्णपणे मिळणारा आनंद समाधान तिथे आहे. मग जे स्वर्गामध्ये आहे ते तसंच पृथ्वीवर आणण्यासाठी हे कवी लोक हे काय करत असतात, सारखं झटत असतात. मग ते दुसरं तिसरं कोण नाही, आम्हीच आहोत. आणि आमच्या कृतीमधून काय येतं आहे, साहित्य कृतीमधून काय येतं आहे तर अमृत हे पाझरायला लागतं आहे. आम्ही ते आहोत की ज्यांच्यामधून तुम्हाला शरण्य मंगलातलं मंगल जे असतं तुम्हाला मिळतं, असे असणारे आम्ही कवी. आणि आम्हाला वगळून बघा, जर तुम्ही आम्हाला कवीला वगळलं तर काय होईल. ही जी तारांगणं आहेत आकाशामध्ये, आपण रात्री चांदण्या वगैरे सगळं बघतो आहे, कवी जर काढला तर ही गतप्रभ यांच्यामधली शक्ती नाहीशी व्हायला लागती, नष्ट व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात. एवढं महात्म्य कवीचं आहे. आम्हाला वगळा, काय मिळेल. आम्हाला जर काढलं तर तुमचं जगणं कवडीसारखं, कवडी म्हणजे काहीच किंमत नसणारी, क्षुल्लक, तशा पद्धतीचं सगळे मानवजातीचं जगणं होईल. कवडी मोल जिणं तुमच्या वाट्याला येईल जर कवी लोकांना वगळलं तर. जे कवीचं गुण गौरव करणारी कविता, कवीचं महात्म्य मांडणारी कविता, कवीचं मोठेपण मांडणारी कविता, पृथ्वीवर सगळीकडे समानता असावी, सगळीकडे आनंद असावं, ऐश्वर्य असावं, शांतता असावी, अशी असणारी ही कविता. या कवितेचा आशय आपण इथे बघितला. इथे आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील नवीन कविता.